नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शेंदोळा बुद्रुक येथील धरणात सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास 2 व्यक्ती बुडाल्याची घटना घडली होती। याची माहिती गावातील नागरिकांना होताच नागरिकांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक तास गावकऱ्यांना यश मिळाले नाही। शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयालाही ही माहिती दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू टीमला पाठवण्यात आले। रेस्क्यू टीम त्या ठिकाणी 5 वाजता जाऊन त्यांनी अवघ्या काही वेळातच दोघांचा मृतदेह शोधण्यास यश प्राप्त झाले। नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। गजानन लक्ष्मण गजबिये अशी ओळख झालेल्या मृत व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीची अद्यापपर्यंत ओळख झाली नाही। दोघेही नागपूर येथील रहिवासी आहेत। दोघांच्या शवाला उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत 15 दिवसापूर्वी एक युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती। दोन्ही वेळ शोध बचाव पथकाने तात्काळ मृतक शोधण्यास यश आले होते। त्याकरिता नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे। रेस्क्यू टीममध्ये हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाडे, वहीद शेख यांनी अथक परिश्रम घेतले। जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या नियंत्रण कक्षाला शेंदूरजना खुर्द येथून कॉल आला। पोलीस पाटील आणि जे ASI देशमुख सर यांचा नियंत्रण कक्षाला फोन आला की इथे 3 इसम बुडाले आहे येथे नदीमध्ये। तर त्या ठिकाणी तात्काळ रेस्क्यू टीम इथे पाचारण करण्यात आली। मान्य RDC साहेब आणि DDMO रामेकर साहेब यांच्या आदेशानुसार टीम पाठवण्यात आली। तात्काळ घटनास्थळी आपल्या साहित्यानिशी रेस्क्यू टीम दाखल झाली आणि दाखल होताच आम्ही स्पॉट पाहिला। स्पॉट एका अशा डोहामध्ये 2 जण बुडाले असल्याची माहिती मिळताच आणि एक जण त्यांनी गावातल्या लोकांनी त्यांच्या मुलाला वाचवलं होतं। तर दोघांना बॉडी काढण्याचं काम रेस्क्यू टीमचं होतं। तर तात्काळ रेस्क्यू टीमचे गोताखोर आहेत आपल्या इथे। तर रेस्क्यू टीमचे गोताखोर यांनी गळाच्या साह्याने लगेच पाण्यात उड्या मारून गळाच्या साह्याने दोन्ही डेड बॉड्या काढल्या आणि पोलिसांच्या PM साठी पोलिसांच्या हवाले केल्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।